शिंदखेडा तालुक्यातील आमच्या तापीकाठावरील सुकवत आणि किमान 10 गावांमध्ये त्यात वर्शी, दबाशी, तावखेडा, सुकवत, सुलवाडे, निरगुडी या कमखेडा या भागामध्ये बिबट्याचा सर्रास वापर आम्हाला दिसून येतोय आणि त्याच्यात गेल्या वर्षभरापासून या बिबट्याने आमच्या भागातल्या म्हणजे हरणं असतील, हरणं फस्त केली, रानडुकरं फस्त केले, मोर फस्त केले आणि आता पशु जे आम्ही पाळलेले त्याच्यात गायी, वासरं, म्हैस यांच्यावरती हल्ले करून किमान 100च्या जवळपास पशु आमची बिबट्याने फस्त केलेले आहेत। एवढंच नाही तर गेल्या 2-3 दिवसापूर्वी, एक 5-7 दिवसापूर्वी वर्षीच्या आमच्या एका मित्रावरती त्याचे परिवारासोबत असताना शेतात कापूस वेचण्यासाठी जात असताना त्याच्यावरती हल्ला करण्यात आला, त्याच्यात तो थोडक्यात बचावला। या सर्व गोष्टीची कल्पना आम्ही वन विभागाला दिली, मुख्य वनरक्षकांना या संदर्भाचं निवेदन दिलं, परंतु कुठल्याही प्रकारची कारवाई या ठिकाणी करण्यात आलेली नाही। आम्हाला आता असं वाटायला लागलंय की वनरक्षक आणि वन विभागानं असं ठरवलंय की या ठिकाणी जोवर मनुष्यहानी होत नाही, एखाद्याचा जीव जात नाही, तोपर्यंत ही मंडळी बिबट्यावरती किंवा बिबट्या पकडण्यासाठी कुठल्याही प्रकारची कारवाई करणार नाहीत असं आम्हाला या ठिकाणी वाटतंय। आज आम्हाला मजूर मिळत नाहीये, शेतात पाणी भरण्यासाठी जाता येत नाही, कापूस वेचण्यासाठी, मका काढण्यासाठी आज आम्हाला जाता येत नाही। एक मोठी भीषण समस्या या ठिकाणी निर्माण झालेली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।